ही गाणी लहानपणापासून आपण सगळेजण ऐकत आलोय. बाबूजींची गाणी, आशाबाईंचा आवाज, बाबूजींचा आवाज हे सगळं इतकं मनावर कोरलं गेलंय आणि मला वाटतं की हे मराठीमध्ये अशा पद्धतीचा इतका मोठा गायक, संगीतकार, इतका मोठा देशभक्त माणूस होऊन गेला आणि त्याचं काही झालेलं नव्हतं. हे एकमेव खरं तर कारण होतं जे ट्रिगर व्हावं असं आपण म्हणू शकतो. आणि मागच्या पिढ्यांना हे सगळं माहिती आहे. म्हणजे एवढा मोठं विपुल काम बाबूजींनी करून ठेवलंय, गदिमांनी लिहून ठेवलंय, या गायिका मंडळींनी गायलंय. ते मला वाटतं कुठेतरी जुन्या पिढीबरोबर आजच्या तरुण पिढीला सुद्धा माहिती होणं फार गरजेचं आहे आणि ते व्हायला हवं. म्हणजे मूळ संगीत, मूळ गायकी, मूळ शब्दरचना, मूळ गीतलेखन काय ताकदीचं असू शकतं